लोक तुझा फायदा घेतात म्हणून सतत दुखी असतोस ना? सगळ्यांसाठी सगळं काही करतोस रे, पण तरीही शेवटी तूच का रडतोस? हीच परिस्थिती आहे ना? आता हे का होतंय हे सांगतो. शांतपणे ऐक. तुझं कसं आहे ना, तू एखादं काम करत असताना तुला त्या कामात विश्वास असतो, पण आत्मसंदेह आणि सहानुभूती म्हणून तू इतरांची मतं विचारात घेतोस आणि मग ते विविध सल्ले ऐकत शेवटी स्वतःचाच आत्मविश्वास गमावतोस. तुला नेहमी हे वाटतं की प्रत्येक जण आपल्या निर्णयामुळे खुश राहावं, प्रत्येकालाच आपली मतं पटावी, आणि इथेच तू चुकतोस. मला सांग, हाताची पाचही बोटं सारखी असतात का रे? नाही ना. हा निसर्गानेच आखलेला नियम आहे. हे येतंय का ध्यानात? अरे मग सगळी माणसं समान स्वभावाची कशी असू शकतील? तुझ्या निर्णयावर काही जण सहमत असतील तर काही नसतील. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुळात 1760 लोकांना तुझी गोष्ट सांगणं सोड, त्यांनी तुझा जास्त गोंधळ उडतो. प्रत्येकाला खुश करायला गेलास तर सदैव तूच दुःखी राहशील, हे ध्यानात ठेव. आणि काय चूक काय बरोबर हे तुला कळतं ना रे. धनुष्य हातात घेतल्यावर बाण कुठे मारायचा हा इतरांचा प्रश्न नाही, तर तो सर्वस्वी फक्त तुझा प्रश्न आहे. कारण जितकी निर्णयात डोकी जास्त, तितकी दिशाभूल जास्त, हे लक्षात असू दे. त्यामुळे यापुढे भटकू नकोस. स्वतःशी बोल, स्वतःवर विश्वास ठेव. तुला योग्य उत्तरं निश्चितच सापडतील. आणि हो, या प्रवासात भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.